कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी। महाराष्ट्राशी तर त्यांचं खास नातं, कारण त्यांचा जन्मच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा। पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची ती शिक्षा रद्द व्हावी आणि त्यांना भारतात सही सलामत परत आणावं यासाठी अनेक प्रयत्न केले गेल्याचं सांगण्यात येतं। अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची ही दारं ठोठावली गेली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। आता तर काय, कुलभूषण जाधव हा विषय पारच साइडलाईन झालाय। बऱ्याच जणांना आपला कोणी जवान पाकिस्तानात शेवटच्या घटका मोजतोय याचाही विसर पडला असेल। असो, आज आपण ते कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तावडीत कसे सापडले, ते खरंच भारतासाठी पाकिस्तानात हेरगिरी करत होते का, सध्या ते कुठल्या अवस्थेत आहेत आणि त्यांच्या फाशीच्या शिक्षेची कारवाई कुठवर आली आहे, भारताने त्यांना परत आणायचे प्रयत्नच करणं सोडून दिलंय का, आणि आत्तापर्यंत त्या प्रकरणी नेमकं काय काय घडलंय या सगळ्याच टाइमलाईनची माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, आपण हे प्रकरण नेमकं सुरू कसं झालं होतं त्याची माहिती घेऊ। तर कुलभूषण जाधव यांचा जन्म 1970 मध्ये महाराष्ट्राच्या सांगलीत झाला। कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत। त्यांचे वडील पोलीस दलातून निवृत्त झालेले आहेत। कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदानी भागात राहतात। कुलभूषण जाधव यांनी 1987 मध्ये एनडीएत प्रवेश मिळवला होता। 1991 साली ते भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेत सामील झाले आणि सर्व्हिस सुरू केली। दरम्यान कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती। कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते पाकिस्तानात राहून भारतीय गुप्तचर संघटना रॉसाठी हेरगिरी करत असल्याचा पाकिस्तानने त्यांच्यावर आरोप केला होता। दरम्यान इराण मार्गे कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानात प्रवेश केल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। कुलभूषण जाधव यांच्या अटकेच्या महिनाभरानंतर पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी जाधव यांचा एक व्हिडिओ जारी केला। त्या व्हिडिओत जाधव हे रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत होते। त्यामध्ये कराची आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांसाठी जाळं तयार केल्याची कबुली त्यांनी दिल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता। मात्र काही भारतीय यंत्रणांनी तो व्हिडिओ खोटा आणि एडिटेड असल्याचा दावा केला होता, कारण त्यामध्ये खूप कट्स लावले होते आणि त्यातल्या बॅकग्राऊंडमध्ये सुद्धा काही छेडछाड असल्याचा भारतीय यंत्रणांनी दावा केला होता। भारताचं असं म्हणणं होतं की कुलभूषण जाधव यांनी 14 वर्ष इंडियन नेव्हीत सेवा बजावल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारली होती। 2003 सालीच निवृत्त झाल्याचा दावा भारताने केला होता। तसंच निवृत्त झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांनी इराणमधील चाबहार बंदरमधून आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला होता। कुलभूषण जाधव यांच्याकडे हुसेन मुबारक पटेल या नावानं पासपोर्टही होता। 2003 साली पुण्याच्या पासपोर्ट शाखेतून त्यांनी तो पासपोर्ट मिळवला होता असं सांगितलं जातं। दरम्यान भारतीय यंत्रणांचं असं म्हणणं होतं की कुलभूषण जाधव यांचं इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं। ते नौदलातील निवृत्त अधिकारी असून त्यांचा भारतातील सरकारी यंत्रणांशी काही संबंध नसल्याचंही भारतानं म्हटलं होतं। पुढे कुलभूषण जाधव यांच्या कन्फेशनचे आणखी 2 व्हिडिओ पाकिस्तानकडून रिलीज करण्यात आले, पण ते व्हिडिओ सुद्धा एडिटेड असल्याचा दावा भारताकडून करण्यात आला होता। दरम्यान दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू राहिले आणि पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शल मध्ये कुलभूषण जाधव यांच्या विरोधात खटला चालला। हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप त्यांच्यावरती होता। त्या प्रकरणी पाकमधील लष्करी न्यायालयानं 10 एप्रिल 2017 रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवलं। त्याची माहिती मिळताच भारतानं कुलभूषण जाधव यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती। 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला त्यांच्या व्हिडिओबाबत फटकारण्यात आलं होतं। जवळपास 3 दिवस चाललेल्या त्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली। त्या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये असंही आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला बजावलं होतं। सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केवळ 1 रुपया मानधनावर भारताकडून कुलभूषण जाधव यांची न्यायालयात बाजू मांडली होती। 2017 साली डिसेंबर महिन्यात तब्बल 22 महिन्यानंतर कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव व पत्नी चेतनाकुल जाधव यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं भेट घडवून आणली। आगाशाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये ती भेट झाल्याचं पाहण्यात आलं होतं। कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटण्याची परवानगी देण्यात आली होती। त्यावेळी जाधव यांनी बंद काचेच्या खोलीमधून स्पीकरच्या माध्यमातून त्यांच्या आई व पत्नीशी संवाद साधला होता। तेव्हा कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी आपल्या मुलासाठी भेटवस्तू आणली होती।
परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही. त्या भेटीनंतरही पुन्हा पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ रिलीज केला. त्यामध्ये कुलभूषण जाधव यांनी इंडियन एजन्सीजवर आपल्या आई आणि बायकोशी चांगले व्यवहार केला नसल्याचा आरोप केला होता. पण त्यावर भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत त्या एकूण प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना कसं त्यांच्या कुटुंबाला नीट भेटू दिलं नाही असे आरोप त्यांनी केले होते. त्यानंतर पुढं मग 18 फेब्रुवारी 2019 रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी कुलभूषण जाधव केस संदर्भात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजेच ICJ समोर आपापली बाजू मांडली होती. 4 दिवस चाललेल्या त्या सुनावणी दरम्यान ICJनं आपला निर्णय सुरक्षित ठेवत निकाल 17 जुलै रोजी देणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान त्यानुसार 17 जुलै 2018 रोजी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं 400 पानांचं उत्तर ICJला सादर केलं. त्यानंतर 17 एप्रिल 2019ला भारतानं दुसऱ्या फेरीचं उत्तर ICJला सादर केलं. 18 जून 2019ला भारताच्या याचिकेवर हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली. 17 जुलै 2019 रोजी न्यायालयानं कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती लावत पाकिस्तानला यावर फेरविचार करण्यास सांगितलं. 2019 साली कोर्टानं त्यांचा निर्णय देताना पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना राजदूतांशी संपर्क करण्याची आणि शिक्षेच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. पुनर्विचार याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधवला फाशी देऊ नये असंही न्यायालयानं म्हटलं. त्यानुसार मग 2021 साली पाकिस्तानच्या संसदेनं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार प्रदान केला. पाकिस्तानच्या संसदेचं 1 दिवसीय संयुक्त अधिवेशन झालं. त्यात लष्करी न्यायालयानं दिलेल्या शिक्षेबाबत कुलभूषण जाधव यांना ही याचिका दाखल करण्याबाबतच्या अधिकारांशी संबंधित कायदा मंजूर करण्यात आला होता. पण त्यानंतर 9 वेळा याचिका दाखल करूनही कुलभूषण जाधव यांच्या याचिकेवर पाकिस्तान कोर्टानं दया दाखवली नाही. आता कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या अटकेत असून आपल्या सुटकेचा विश्वास मनात ठेवून दिवस काढत आहेत. त्यांच्या पुढं सध्या हतबल होण्याशिवाय कोणताच पर्याय नाहीये. कारण भारत सरकार सुद्धा आता त्या प्रकरणी जास्त पाठपुरावा करत असल्याचं दिसत नाही असा आरोप होतोय. दरम्यान या एका दुर्दैवी घटनेचं दुःख भारत झेलत असतानाच 30 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय नौदलातील कतार स्थित 8 निवृत्त अधिकाऱ्यांना कतार प्रशासनाकडून रात्री अचानक अटक करण्यात आल्याची बातमी आली. ते 8 निवृत्त नौदल अधिकारी कतार येथील दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत गेली 5-6 वर्ष नोकरी करत होते. कतार नौदलाला प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी कंपनीत ते कार्यरत होते. कॅप्टन नवतेज सिंग, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेंदू तिवारी, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणकार पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि रागेश अशी त्यांची नावं असून त्यांना 30 ऑगस्टच्या रात्री काही काम असल्याचं सांगत कतार गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणा घरातून घेऊन गेल्या. पुढे त्यांना कतार प्रशासनानं अटक केल्याचं समजायला सप्टेंबर महिन्याचा 15वडा उलटून जावा लागला. त्यांच्या अटकेची कारणे, गुन्हे याबाबत कतार आणि भारतीय प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अटकेत असताना त्या निवृत्त अधिकाऱ्यांनी 8 वेळा जामिनासाठी अर्ज केले पण ते सगळे फेटाळण्यात आले. पुढे अचानक मागच्या महिन्यात न्यूज आली की कतारमधील माजी नेव्ही ऑफिसर्सना मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लगेचच भारत सरकारनं त्याबद्दल कतार सरकारकडे अपील केला. त्या प्रकरणी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंद बागजी म्हणाले होते की 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या घटनेनं भारताला धक्का बसलाय. दिल्लीकडून पूर्वीच त्यांच्या शिक्षेविरोधात अपील करण्यात आलाय. त्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळालेली नाहीये. निर्णयासंबंधीचे डिटेल्स गोपनीय ठेवण्यात आले आहेत. फक्त कायदेशीर टीमला याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता आपण कायदेशीर प्रक्रिया राबवत आहोत. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे. आम्ही माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत संपर्कात आहोत. दरम्यान स्वतः परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. आम्ही शक्य ती कायदेशीर आणि वाणिज्य दूतांमार्फत मदत करत आहोत असे ते म्हणाले होते. तसंच कतारमध्ये शिक्षा सुनावलेल्या त्या माजी नेव्ही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनीही कतार सरकारनं केलेले आरोप फेटाळलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते कतारमध्ये हेरगिरी करण्यासाठी गेले नव्हते. नौदल उभारणी आणि देशाच्या सुरक्षेसंबंधी निर्मितीसाठी ते तिथे गेले होते. ते कधीच हेरगिरी करू शकत नाहीत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्यावर काही काळ केंद्र सरकारचं कौतुक झालं. पण असं असलं तरी भारत मातेचे 9 वीर पुत्र आता 2 इस्लामी देशांच्या अटकेत आहेत हेच खरं.
येत्या काळात मृत्यूनं त्यांना कवटाळू नये एवढी प्रार्थना करण्याशिवाय सामान्य भारतीय नागरिक काहीच करू शकत नाहीत. बाकी मोदींच्या एका शब्दावर रशिया युक्रेनचं युद्ध थांबलं. मोदी भारताला अमेरिकेच्या रांगेत नेऊन बसवण्याच्या तयारीत आहेत असं मोदी समर्थकांनी रान पेटून दिलं असलं तरी आपल्या भारत मातेच्या वीर पुत्रांना भारतात परत आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलंय हे मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटते? येत्या काळात कुलभूषण जाधव असो किंवा कतारमध्ये अडकलेले माजी अधिकारी यांना पुन्हा कधी आपल्या भारतभूमीचं दर्शन होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.